शेतकऱ्यांसाठी आली आहे एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ठरणार असून तुमच्यासाठी देखील ही एक महत्त्वाची बातमी आनंदाची देखील ठरू शकते। कारण की आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि एक मोठी दिलासादायक घोषणा देखील झालेली आहे। या घोषणामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आला असून आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार असा तुमच्या पण डोक्यामध्ये प्रश्न असेल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाचीच बातमी म्हणायला हरकत नाही। कारण की आता नमोचा 8वा हप्ता तर येणारच, त्याचबरोबर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच तुम्हाला थेट 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पूर्णपणे या ठिकाणी तो एक महत्त्वाचा आनंदाचा जो मुद्दा असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली। आता नमोचा 8वा हप्ता देखील मिळणारच, त्याचबरोबर PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता देखील मिळणार आहे। PM किसान योजनेचा देखील तुम्हाला लाभ मिळत असेल, तुम्ही देखील PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे लाभार्थी शेतकरी असाल, तुम्हाला देखील 21वा हप्ता PM किसान योजनेचा मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची आणि एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला असून आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा पूर्णपणे चिंता मिटली। त्याचबरोबर तुमची देखील आता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दलची चिंता देखील मिटलेली आहे। कारण की आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील शेतकऱ्यांना आता चिंता करायची कुठलीही अडचण कुठली बाधा देखील राहिली नाही। आता जर तुम्ही देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ताही टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। आता तुमच्यासाठी देखील एक मोठा आनंदाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम या ठिकाणी मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली, कोणकोणत्या तालुक्यामध्ये पूर्णपणे हा हप्ता आजपासून वितरणाला सुरुवात देखील करणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून हा हप्ता वितरण सुरू होणार आहे। सविस्तरपणे ते जिल्हे सविस्तरपणे ते तालुके देखील आपण लगेच एका मिनिटात बघणार आहोत। त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघत चला। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। किती जिल्हे असणार, किती तालुके असणार, ज्या महत्त्वाच्या तालुक्यात त्याच महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे असे 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू। आता या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आजपासून नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यास सुरुवात देखील होणार असून या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आलं तर तुम्हाला देखील एक मोठा आणि आनंदाचा क्षण आला समजून चला। तुम्हाला देखील एक मोठा दिलासादायक निर्णय आलेला आहे समजून चला। तर चला समोरचा बघूया तालुके किती असणार आहे। 23 तालुके देखील या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहे। आता या 23 तालुक्यामधील तुम्ही देखील शेतकरी असाल, या 23 तालुक्यापैकी तुमच्या तालुक्याचं नाव देखील आलं। या 23 तालुक्याच्या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचा उल्लेख आला तर तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठलीही गरज कुठलीही चिंता देखील राहिली नसून या 23 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता आजपासून वितरणाला सुरुवात देखील करणार असून आज आणि उद्या आणि परवा अशा या 3 दिवसामध्ये पूर्णपणे या 23 जिल्ह्यात आणि या 13 तालुक्यात म्हणजेच या 23 तालुक्यात आणि या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हप्ता पडून जाईल। तर चला ते महत्त्वाचे असलेले जिल्हे आणि ते महत्त्वाचे असलेले तालुके देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे मिटून जाईल। तर चला सुरू करू त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना सुरू करू त्या महत्त्वाच्या तालुक्यांना सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार ते महत्त्वाचे तालुके आणि ते महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर चला यामध्ये पहिला तालुका देखील असणार आपला गेवराई तालुका।
जर आता तुम्ही देखील गेवराई तालुक्यातील शेतकरी असाल, गेवराई तालुका तुमचा असेल तर आता तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, कारण की आता गेवराई तालुक्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे जालना जिल्हा। आता जर तुमचा पण जिल्हा जालना असेल तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसापासून नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, कधी नमोचा 8वा हप्ता पडणार अशी प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची होती। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे संभाजीनगर। आता जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे नमोच्या जितके पण लाभार्थी होते नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील टाकण्यात येणार आहे बीड जिल्हा। आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचं काम देखील चालू आहे। आता बीड जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला देखील अशी चिंता वाटत असेल की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर तुमच्यासाठी आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला देखील आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील मिळणार आहे, कारण की आता एका निर्णयामुळे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांना एकत्रितपणे पडणार आहे। समोरचा जिल्हा धुळे जिल्हा। जर आता तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामधून देखील तुम्ही नमोच्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही देखील आता नमोच्याच हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 8व्या हप्त्याची, आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही, नांदेड जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आली एक मोठी आनंदाची बातमी, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर देखील त्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता, म्हणजेच शेतकऱ्यांना आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यात येणार आहेत। जर आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यामधून प्रतीक्षा करत असाल नमोच्या 8व्या हप्त्याची, आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणूनच मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी आणि कसलीच चिंता करू नका। समोरचा नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि नाशिक जिल्ह्याचे तुम्ही देखील शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली या मोठी आनंदाची बातमी। नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुम्ही पण आता नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्हाला पण एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासाच मिळणार। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी देखील आता खुश होणार। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील आज उद्या परवा अशा या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येऊ शकतात। तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे परभणी जिल्हा। जर आता तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल, परभणी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी जर तुम्ही पण ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच चिंता कसलीच काळजी करू नका, कारण की आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता बी टाकण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील आता चिंता करू नका, कारण की आता परभणी जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। समोरचा आपला जिल्हा देखील असणार आहे
या ठिकाणी आपला समोरचा जिल्हा देखील असणार आहे अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल, तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी ठरत असाल, तर आता तुमच्यासाठी देखील आली आहे मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर तुम्हाला पण PM किसान योजनेचा म्हणजे जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसली चिंता करू नका. समोरचा नंदुरबार जिल्हा, जर आता तुम्ही देखील नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल, तर आता तुमच्यासाठी देखील आली एक मोठी आनंदाची बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता हा हप्ता टाकण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुम्ही देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल, नंदुरबार जिल्ह्यातील पात्र तुम्ही पण शेतकरी असाल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता तुमच्यासाठी आली मोठी बातमी. कारण की आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता चला, हे महत्त्वाचे काही महत्त्वाचे जिल्हे होते, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते मिळणार या 3 दिवसामध्ये. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी आलं नसेल तर तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकते, तेही 15 ते 20 दिवसाची. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं असेल तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या YouTube चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो.